नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत शास्त्रानुसार देवपूजा कधीही करावी आणि कधीही करू नये याचे नियम घालून दिलेले आहेत. चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही, तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागतात. तर मंडळी, तुम्ही या वेळेस तर देवपूजा करीत नाहीत ना? करत असाल तर आजच बंद करा व देवपूजाचा योग्य नियम जाणून घ्या. हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा दररोज केली जाते. मग ते घर असो किंवा मंदिर असो. उपासनेने मनाला शांती तर मिळतेच, शिवाय जीवनात मंगलमयता येत असते. देवांचा आशीर्वादही आपणास प्राप्त होतो. पण पूजेचे पुण्यफळ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने देवपूजा करता. चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते. शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत, ज्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती असते. तर मंडळी, तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा. सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा. पण देव तुमची पूजा तेव्हाच स्वीकारेल जेव्हा पूजा आपली योग्य वेळी होत असते. म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेसाठी म्हणजेच देवांच्या पूजेसाठी वेळ निश्चित केलेली आहे. देवांच्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती याविषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळलं पाहिजे. हा काळ देवतांच्या पूजेचा काळ असतो. त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेस पूजा करणे टाळलं पाहिजे. या काळात केलेली पूजा ही फळ देत नाही. आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात. त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे. मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये. या काळात देवळात जाऊन पूजा करू नये आणि घरातही पूजा करू नका. यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीमध्ये हात लावू नये. घरामध्ये सूतक आहे आणि घरात नवजात बालकाचा जन्म झालेला असेल तर अशा वेळी देवपूजा करू नये. ग्रहण इत्यादी काळात सुद्धा देवपूजा करू नये. परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता. दिवसभरात पूजा कधी करावी? आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवसभरात 5 मुहूर्तावर पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आलेले आहेत. प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान केली जाते. दुसरी पूजा सकाळी 9 पर्यंत केली जाते. मध्यान्ह पूजा दुपारी 12 पर्यंत केली जाते. संध्याकाळची पूजा 4:30 ते 6च्या दरम्यान केली जाते. शयन पूजा रात्री 9:30 पर्यंत केली जाते. तर मंडळी, ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानला जातो. सकाळी लवकर उठून उपासना केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. म्हणून सकाळी लवकर उठून देवपूजा करावी. पहाटे सूर्योदयाच्या वेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात. जसे सूर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते, अगदी तसेच सकाळी सकाळी लवकर उठून जर आपण देवपूजा करत असाल तर आपणास दैवी शक्तीची प्राप्ती होते. त्याचबरोबर दुपारी 12 ते 4 ही वेळ पितरांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते. म्हणून यावेळी कधीही देवपूजा करू नका. आपण देवांची पूजा कधीही करू शकतो, पण उपासना म्हणजे देवपूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात महत्त्वाची मानली जाते. ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा आपणास अनेक प्रकारचे शुभफळ प्राप्त करून देणारी असते. म्हणून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपले सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी, आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपण सकाळी लवकर उठून देवपूजा करावी. तर मंडळी, देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे. यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे.
दररोज नित्य नेमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तींसाठी हे चांगलं असतं. देवाची पूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतील. घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास याचा परिपाक आहे. प्रातःकाळी स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्रित करून देवासमोर बसावे. आपण देवपूजेसाठी जे पाणी घेतो ते आपल्या उजव्या हाताला ठेवावे व त्याची गंगा समजून पूजा करावी. त्यानंतर पूजेची सुरुवात करावी. प्रथम भूमीची पूजा करून देवपूजेला सुरुवात करावी. देवपूजेचे सर्वात महत्त्वाचे नियम. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे वापरले पाहिजे. देवांची पूजा करताना नेहमी आसनावरच बसलं पाहिजे. बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. त्या पूजेचं काहीच फळ आपणास मिळत नाही. पूजेला सुरुवात करताना स्वतः कपाळाला कुंकाचा तिलक किंवा गंध लावून घ्यावे. पूजा करताना आपले मन एकाग्र असलं पाहिजे. आपलं मन इकडं तिकडं पळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देवपूजा करताना मध्येच कधीही उठू नका, यामुळे दोष लागतो. देवपूजा करताना शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा व घंटी आपल्या डाव्या भागाला ठेवावी. तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवावा. देवांना स्नान घालतेवेळी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर देवाला फुलं अर्पण करतेवेळी कळ्या किंवा पायधुळी पडलेले फुलं, सुकलेली फुलं देवांना कधीही अर्पण करू नका. त्याचबरोबर देवांना अक्षता अर्पण केल्यानंतर आपण आरती म्हणावी. देवपूजा केल्यानंतर आरती म्हटलीच पाहिजे. आरती म्हटल्याशिवाय देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्या पदरात पडत नाही. यामुळे आरती म्हटलीच पाहिजे. आरती तुम्हाला ज्या देवी देवतांची येते ती आरती तुम्ही म्हणू शकता, पण आरती म्हटलीच पाहिजे. त्यानंतर आपल्या घरात जो स्वयंपाक बनतो तो स्वयंपाक देवांना अर्पण केला पाहिजे. तो स्वयंपाक शुद्ध पाण्याने केलेला असावा. ते पाणी पूर्वी वापरलेलं नसावं. अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण करून या सुखी आयुष्याबद्दल कामना करावी आणि देवासमोर नतमस्तक व्हावे आणि देवासमोर 4 परिक्रमा केले पाहिजे. आरतीच्या वेळी कापुरासोबत 2 लवंग जाळावे. यामुळे घरात व घरातील आपल्या अडचणी दूर होतात. हा उपाय नक्की करून बघा. देवपूजेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.